हे बघा सगळ्यांना गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी बघा शेतावरचं वातावरण. ही माझी लेक लहान आहे दिराची मुलगी. तिचं नाव अश्विनी पण आम्ही तिला पिलू म्हणतो, पिलूबाई. हे बघा हे माझ्या भाच्याचे मुलं आहेत. तिकडे बघा गाया बैल. सकाळी सकाळी असं वातावरण शेतावर. तिकडं आम्हाला भाजीपाला आणलेला आहे. बघा मुळे एवढे कोणी आणले रे हे? हा बघा आदर्श. उलट चांगला आहे पसारा. आमची पुतणी म्हणती रीनाबाई तिकडं आणू नको पसारा राहिले. तेवढ्या मिरच्या आणल्या. ते बघा मिरच्या ताज्या ताज्या तोडून आणल्या. याच्यात छोट्या मोठ्या सगळ्या वाटतं. ही रवीना हाय कर ग. तिला रवीना लय लहान होती बर का, पण आता मुंबईला जाऊन एवढी फुगली. आणि ती लहान ही ती मोठी दिसती. ही लहान दिसती, ही मोठी दिसती, ही लहान दिसती. मुंबईला जाऊन जरा तब्येत बिब्येत आणि ती शेतकऱ्याला दिली, मग ती शेतीवर आहे बारीक झाली. का कल्याणला चालला तर कांदे कापायला. आणि तिकडे बघा तिकडं गायचे गोरे आहेत. गाय पण आहे तिकडं, पण मोठी गाय आहे. आणि घर बघा तिकडं पण एक गाय. ती पूजा आली इकडे. ती माझ्या भाच्याची पोरगी. ती पूजा ही पण शाळेत जाते, 11वीला आहे. तिकडे दिदी भांडे घासते. पाणी चालू आहे. तर मी काय अजून आवरलं नाही. मी काय मुक्कामी राहायला आलेच नव्हते, त्याच्यामुळं साडी एकच आणली. मी कार्यक्रमाला आली होती. तिकडे दिदी भांडे घासते मस्त जीन्स वगैरे घालून. ती 12वीला आहे, 12वी सायन्सला. आणि तिकडं पाकी हां प्राप्ती 9वीला आहे. तिचं प्राप्ती नाव आहे, पण तिला सगळे जरा पाकीच म्हणतात. तर आमचं शेत आहे इकडं खाली. थोड्या वेळाने आपण जाऊ ना, आपण जाऊ थोड्या वेळाने शेती बघायला. यांचं इकडं पाणी बिणी तापतंय आणि घरी पण जायचं आहे. लवकरच जाऊ. शेतावरती आमच्या बरोबर चालायचं सगळ्यांनी. चलो तर आम्ही आलेलो आहोत आमच्या शेतावरती, आमच्या नंदबाईच्या घरी. आणि बघा आम्ही आमचं पिल्ल्या. तर ना हे ना कारवड आहे. तर हिचं नाव आम्ही आज ठेवलेलं आहे. तिचं नाव ठेवलं आहे आज. छोटंसं पिल्लू आहे गाईचं. काय नाव आहे? गार्गी. गार्गी. हे बघा आम्ही आमच्या गार्गीचं नाव ठेवलं आहे आज. आणि किती सुंदर आहे बघा, मस्त व्हाईट कलर आहे. तर आम्ही आज आलेलो आहे आज शेतावरती. तिकडं आमचं ननंदबाईचं गाव पण आहे आणि शेत पण आहे. तर बघा इकडं संपूर्ण खाली ना शेतीच आहे. तर थोड्या वेळाने आम्ही इकडं जाऊ ना. तिकडं मुळे आहेत, भाज्या आहेत सगळ्या प्रकारच्या. तर मी पण जाणार आहे. थोडं आत्ताच उठलं, थंडी खूप आहे. आणि सार्थक बघा, हा सार्थक आहे. हा मुंबईला राहतो वाटतं तो कोणाला. हा मुंबईला राहतो म्हणून. कितवीला आहे? 6वीला आहे. 6वीला आहे. मुंबईला राहतो बरं का कल्याणला. चालला तर कांदे कापायला. आणि तिकडं बघा तिकडं गायचे गोरे आहेत. गाय पण आहे तिकडं, पण मोठी गाय आहे. आणि घर बघा तिकडं पण एक गाय. ती पूजा आली इकडे. ती माझ्या भाच्याची पोरगी. ती पूजा ही पण शाळेत जाते, 11वीला आहे. तिकडे दिदी भांडे घासते. पाणी चालू आहे. तर मी काय अजून आवरलं नाही. मी काय मुक्कामी राहायला आलेच नव्हते, त्याच्यामुळं साडी एकच आणली. मी कार्यक्रमाला आली होती. बघ तिकडे दिदी भांडे घासते मस्त जीन्स वगैरे घालून. ती 12वीला आहे, 12वी सायन्सला. आणि तिकडं पाकी हां प्राप्ती 9वीला आहे. तिचं प्राप्ती नाव आहे, पण तिला सगळे जरा पाकीच म्हणतात. तर आमचं शेत आहे इकडं खाली. थोड्या वेळाने आपण जाऊ ना, आपण जाऊ थोड्या वेळाने शेती बघायला. यांचं इकडं पाणी बिणी तापतंय आणि घरी पण जायचं आहे. लवकरच जाऊ. शेतावरती आमच्या बरोबर चालायचं सगळ्यांनी.